चेहऱ्यावरती पिंपल्स, चेहऱ्यावरती केस, डेड स्किन कोणालाही आवडत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही मेकअप केला तरी तो व्यवस्थित दिसणार नाही. आतून जर तुम्हाला पोषण व्यवस्थित मिळत असेल, त्याचप्रमाणे बाहेरून जरी तुम्ही व्यवस्थित काळजी घेत असाल तरच तुमचा इनर ग्लो दिसून येतो. आतून ग्लो झाला तर चेहरा बाहेरून सुंदर दिसतो. त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन किंवा आपल्या चेहऱ्यावरील जे बारीक केस असतील ते काढणं खूप गरजेचं ठरतं, कारण अनावश्यक केस कुणालाही नको आहेत. त्यामुळे काही जण थ्रेडिंग करतात, काही जण वॅक्सिंग करतात. हे पेनफुल पर्याय आहेत. पेनलेस पर्याय हा आहे फेस रेझर वापरणं, फेस शेविंग करणं. हो, फेस शेविंग फक्त पुरुषच करतात असं नाही. पुरुषांना दाढी येते, स्त्रियांना येत नाही. स्त्रियांना असतात ते बारीक केस, अनावश्यक केस जे या गालाच्या भागामध्ये, अप्पर लिप्स आणि फोरहेड वरती असतात. तर हा पर्याय यूज करून फेस शेविंग कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे हे व्हिडिओज बाकीचे सुद्धा दिसतील आणि बाकीचे सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतील. तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फेस शेविंग म्हणजे दाढी करणं नव्हे, हा गैरसमज मनातला काढून टाका. पुरुष जे करतात ते दाढी आणि स्त्री जे करतात ते दाढी नव्हे. स्त्रियांना दाढी कधीही येऊ शकत नाही. त्यासाठी पुरुषांसारख्या वेन्स असाव्या लागतात जे चेहऱ्यावरती असतात. सो फक्त जे एक अनावश्यक केस असतात चेहऱ्यावरती, जे इथल्या भागामध्ये, इथल्या किंवा अप्पर लिप्समध्ये, फोरहेड्सवरती जे आपण आयब्रो करताना थ्रेडिंग करून काढून घेतो ते पेनफुल खूप असतं. पण तरी सुद्धा आपण ते काढून घेतो, कारण जेव्हा चेहऱ्यावरची अनावश्यक केस जातात त्यानंतर आपण जेव्हा मेकअप करू किंवा जास्तीचा ग्लो येतो, कारण हे काळपट दिसू लागतात ना केस जेव्हा येतात तेव्हा ही त्वचा, त्यासोबतच मृत त्वचा सुद्धा साठत जाते आपल्या चेहऱ्यावरती. ती रिमूव्ह केल्यानंतरच आपला इनर ग्लो दिसून येतो. त्यासाठी फेस शेविंग करणं खूप गरजेचं आहे. तर आपण फेस शेविंग कशाने करू शकतो? काही जण वॅक्सिंगचा पर्याय निवडतात. फेस वॅक्सिंग खूप पेनफुल असतं आणि त्यामुळे खूप त्रास असतो. हा काही पर्याय मी निवडू शकतच नाही, कारण माझी त्वचा खूप सेन्सिटिव्ह आणि ऑइली आहे. दुसरा पर्याय की थ्रेडिंग करणं. थ्रेडिंग केल्यामुळे सुद्धा बम्स किंवा छोटे छोटे पुरळ असे देखील उठू शकतात आणि ज्यांची ऑइली त्वचा आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे त्यांना फार पिंपल्सचा त्रास देखील होऊ शकतो. मग याच्यावरती उपाय काय? पेनलेस जे होईल किंवा लवकर होईल आणि ज्याने त्रास होणार नाही यासाठी उपाय काय? तर फेस रेझर. लेडीजसाठी जे स्पेशली लेडीजसाठी जे असतात ते फेस रेझर. एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. हे अशा प्रकारचे 2 रेझर माझ्याकडे आहेत. हा एक आणि हा एक. हा टिंकल म्हणून जे ब्रँड आहे त्याचा आहे आणि हा जो आहे तो लेट्स शेव. हा जो लेडीजसाठीचा आहे, लेट शेव म्हणून इव्हिऑरचा फेस रेझर आहे. हा मिळतो, हे 3चं पॅकेट असतं. हे मिळतं कितीला? 399ला ॲमेझॉनवरून. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि हे टिंकलचं रेझर आहे, हे मिळतं 99 रुपयाला 3 मिळतात. ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही यूज करू शकता. जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही कधीही अजून फेस शेव केला नसेल तर हा रेझर तुमच्यासाठी गुड आहे, कारण याच्यावरती हे क्रिसक्रॉस असे जे ब्रिटल्स आहेत त्याच्यामुळे फेस कट होण्याचा संभव खूप कमी असतो. आणि हा जो रेझर आहे हा टिंकलचा, ह्याचा ब्लेड जो आहे हा खूप शार्प असतो. याच्यामुळे कसं होतं की फेस कट होण्याचा थोडासा धोका असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यामध्ये प्रॅक्टिस होऊन तुमची जेव्हा फास्ट करू लागाल किंवा तुम्हाला टेन्शन फ्री वाटू लागेल असं रेझर यूज करताना, तेव्हा हा रेझर तुम्ही यूज करू शकता. दोन्ही रेझर चांगले आहेत, तुम्ही दोन्ही मागवू शकता. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चला तर मग फेस शेव कसा करायचा किंवा चेहऱ्यावरील अनावश्यक केस कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवते. आता एक गोष्ट की फेस शेव करण्यासाठी आपण शेविंग जेल तरी वापरू शकत नाही, कारण आपल्याला दाढी नाही आहे, अनावश्यक केस आहे, हा भाग लक्षात घ्या. त्यासाठी आपण 2 गोष्टी वापरू शकतो. एक म्हणजे ॲलोवेरा जेल आणि दुसरा म्हणजे फेस पावडर. दोन्हीपैकी कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतो तो कोणताही वापरू शकता. दोन्हीही सेफ आहेत. माझी त्वचा खूप ऑइली आहे आणि एक्स्ट्रीम ड्राय सुद्धा होते ती विंटरमध्ये, त्यामुळे मी दोन्ही वेळेला फक्त हे जेल वापरते. जवळजवळ गेले 3 वर्ष मी हे फेस रेझर यूज करत आहे. या दोन्हीपैकी मी कोणतंही यूज करते जवळजवळ गेले 3 वर्ष, कारण मी जेव्हा टीनेजमध्ये होते किंवा जेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये होते तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरती इथून थोडेसे केस होतेच, कारण आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्समुळे चेहऱ्यावरती लव आपण जे बोलतो ते येतातच. ज्यांची मासिक पाळी ही रेग्युलर असते त्यांना हा त्रास फार कमी असतो, पण ज्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो
मला त्यावेळी खूप व्हायचं, त्यामुळे इथून केस फार असायचे. आता एवढे नाही आहेत, कारण जसं आपलं वय वाढत जातं, आपली स्टॅबिलिटी, मासिक पाळी आपली व्यवस्थित होत जाते, तसं हे प्रॉब्लेम्स, जेव्हा पिंपल्सचे प्रॉब्लेम्स किंवा चेहऱ्यावरती केस येणं, हे प्रॉब्लेम्स फार कमी होत जातात. तरी हे दोन्ही रेझर यूज करण्याचं माझं कारण एकच आहे की यामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक केस सुद्धा निघून जातात, त्यासोबतच आपली जी डेड स्किन आहे ती सुद्धा निघून जाते आणि आपला चेहरा इनर ग्लो करतो. तर आता हे मी कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. फेस रेझर वापरताना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मुलींचं वय 18 वर्षाच्या खालील आहे त्यांनी अजिबात करू नका, आणि ज्यांची स्किन ॲक्ने प्रॉन आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, त्यांनी देखील करू नका, कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका होईल. फेस शेविंग करून झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला जेल लागलेलं असतं, आपण रेझरने फेस शेविंग केलेला असतो, त्यामुळे तुम्ही चेहऱ्यानं थोडंसं असं ग्लो दिसू लागतो, कारण पूर्ण डेड स्किन निघून जाते, पूर्ण जे लव असते बारीक बारीक केसामुळे चेहरा आपल्याला थोडा काळपट दिसू लागतो, तो निघून जातो. त्यानंतर करायचं काय, असा छोटा वाईप घ्यायचा, जो आपण बेबी वाईप्स वगैरे असतात, हा जॉन्सन बेबीचा वाईप्स आहे, हा सगळ्यात बेस्ट आहे माझ्यासाठी तरी. त्यानंतर असा एखादा वाईप्स घ्यायचा आणि पूर्ण चेहरा पुसून घ्यायचा आहे. फेस शेव करून झाल्यानंतर करायचं काय, कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा. त्यानंतर थोडंसं ॲलोवेरा जेल अप्लाय करायचं आणि स्टीम घ्यायची. स्टीम म्हणजे काय, वाफ घेणे. तर आपण एक 5 ते 10 मिनटं वाफ घ्यायची चेहऱ्याला. त्यानंतर पूर्ण परत व्यवस्थित जे चेहऱ्यामध्ये काही इम्प्युरिटीज राहिले असतील तर त्यासुद्धा निघून जातील. त्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर परत ॲलोवेरा जेल लावायचे चेहऱ्याला, किंवा जर तुम्ही फेस मास्क वापरत असाल जे गार्नियरचे वगैरे भेटतात, सगळ्यात बेस्ट, त्यामुळे त्वचा खूप हायड्रेटेड राहते. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन की फेस मास्क कोणते यूज करायचेत. माझी त्वचा ऑइली आहे, त्यासोबतच ती हिवाळ्यामध्ये खूप ड्रायसुद्धा येते, त्यामुळे मी जसे वेदर बदलतील तसं ऋतूप्रमाणे माझं जे रुटीन आहे ते चेंज करते, जे चेहऱ्याचं तरी आहे, कारण हा आपला जो फेस आहे तो मेन महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठीच. यावरती जर प्रॉब्लेम्स असतील तर आपण कॉन्फिडेंटली कुणालाही फेस करू शकत नाही. इंटरव्ह्यू असू देत, नोकरीमध्ये असू देत, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण कॉन्फिडंट राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. फेस शेविंग केल्यामुळे केस जाड येतात किंवा ग्रोथ जास्त येते असं काहीही नसतं, कारण आपल्या केसांची जी जाडी असते ती आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे
तुम्हाला जर हा प्रोडक्ट यूज करायचा असेल तर तुम्ही बिनधास्त यूज करू शकता, पण फक्त हा प्रोडक्ट यूज करताना थोडी काळजी घ्यावी. पहिल्या स्टार्टिंगला जर तुम्ही बिगिनर असाल ही गोष्ट करताना तर थोडंसं काळजी घ्यायची. फक्त फेस शेविंग करताना त्वचा टाईट पकडायची, त्यामुळे कसं कट्स होणार नाहीत आणि अशा शेपमध्ये किंवा अशा अँग्युलरमध्ये थोडं 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 करत यायचं. चेहऱ्यावरती केस, डेड स्किन, पिंपल्स कुणालाही आवडत नाहीत. आतून जशी आपण काळजी घेतो तशीच बाहेरून देखील घेतली पाहिजे चेहऱ्याची काळजी. तर तुम्ही जर या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यासोबत लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तुम्ही लाईक केल्यामुळे माझे व्हिडिओज बाकीच्यांना दिसतील.